वेलकम टू श्रावणीज किचन. तर आज बनवूया आपण व्हेज कॉर्न कटलेट. त्यासाठी लागणारं साहित्य बघू शकता. आता आपण कॉर्न मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. कॉर्न मी बॉईल करून घेतले होते. त्यामध्ये मी बारीक चिरलेलं अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे. ब्रेड क्रम्स पण करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण पोटॅटो स्मॅश करून घ्यायचे आहेत, ते पण बॉईल केलेले होते. आता आपण कॉर्नची पेस्ट पोटॅटोमध्ये मिक्स करणार आहोत. त्यानंतर आपण इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर करत आहोत बाइंडिंगसाठी. प्लस ब्रेड क्रम्स पण आपण ॲड करणार आहोत थोडे, त्याच्याने छान बाइंडिंग होतं. हळद टाकली आहे अर्धा चमचा. त्यानंतर चाट मसाला टाकलेला आहे, ब्लॅक पेपर, काळी मिरची थोडंसं तेही ॲड केलं आहे आणि चवीसाठी मीठ. आता कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर तुम्ही भरपूर घाला, छान चव येते त्याने. आणि आता सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. छान असा आपला डो तयार झालेला आहे. बघू शकता सगळं छान मसाले मिक्स झालेले आहेत त्यामध्ये. आता आपण हाताला तेल लावून घेणार आहोत. आपण आता कटलेट्स करायला घेणार आहोत. तुम्हाला जसा शेप हवा असेल तसा तुम्ही करू शकता. इथे मी राऊंड शेप केलेला आहे. अशा प्रकारे बस असेच आपल्याला मग सगळे कटलेट करून घ्यायचे आहेत राऊंड शेपमध्ये. चवीला अगदी छान लागतात हे कटलेट्स. नक्की एकदा करून पहा. मसाला घालायची काहीच गरज नाही आहे. हिरव्या मिरचीने खूप छान अशी टेस्ट येते त्याला. आता आपण सगळे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यावरती मी कटलेट त्याच्यावर ठेवलेले आहेत शॅलो फ्राय करण्यासाठी. 3 वेळा आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे. छान फ्राय करून घ्यायचे आहे. जास्त वेळही लागत नाही हे करायला. मुलांना तर खूप आवडतो हा स्नॅक. सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही मुलांना हे देऊ शकता. खूप टेस्टी होतात. बघा आपले कटलेट तयार पण झाले लगेच. आता आपण सर्व करत आहोत. मस्त गोल्डन कलर आलेला आहे. कटलेट अतिशय सुंदर दिसत आहेत आणि चवीलाही तसेच टेस्टी झाले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक, शेअर, सबस्क्राईब.